दुःखद बातमी हाती येते। प्रसिद्ध गणेश मूर्तिकार विजय खातू यांचं पहाटे दादरमधल्या राहत्या घरी निधन झालंय। ते 63 वर्षांचे होते। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं खातूंची राहत्या घरी प्राणज्योत मालवली आहे। तर चंदनवाडी, खेतवाडी, गणेश गल्ली, चिंचपोकळीचा चिंतामणी, वसईचा महाराजा यासारख्या गणेश मूर्तींना खातू हे साकारायचे। आमचे प्रतिनिधी अश्विन बापट आता आपल्यासोबत आहेत। अश्विन, रेश्मा, मनाला चटका लावून जाणारी खरंच बातमी आहे, कारण अवघा एक महिना गणेशोत्सवाला उरलाय आणि त्यावेळी असा दिग्गज, असा ख्यातनाम मूर्तिकार याचं असं अकाली निधन होतं। आणि गेल्या आठवड्यात आमची भेट झाली होती। जनरली आपण जेव्हा स्पेशल स्टोरीज करत असतो गणपतीची, तेव्हा एक आठवडा आधी जाऊन मी त्यांना भेटायचो। तसंच गेल्या आठवड्यात भेटलो होतो आणि तेव्हा देखील त्यांनी मला तेच सांगितलं होतं की यावर्षी पण माझी लगबग आता सुरू झालेली आहे। आमचं बोलणं झालं होतं तेव्हा तेच सांगितलं त्यांनी की साधारण 11-12 होत आहेत आता रोज, कारण थोडासा त्यांना ती जी जागा होती परळ वर्कशॉपची ती त्यांना मिळण्यासाठी थोडासा विलंब झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांना थोडा कामाचा ताण जास्त होता। आणि खरोखरच आज सकाळी जेव्हा ही आता बातमी आली, मनाला चटका लावून जाणारी बातमी, कारण मूर्तिकारांच्या अनेक पिढ्या पुढच्या त्यांनी घडवलेल्या आहेत। स्वतः देखील अथक परिश्रम करत त्या मंडपामध्ये ते नेहमी असायचे। तर असा दिग्गज मूर्तिकार आज आपल्यातनं गेलाय, विश्वासच बसत नाहीये रेश्मा। निश्चित अश्विन, धन्यवाद तू दिलेल्या तपशिलांबद्दल। आणि विजय खातू यांची थोडक्यात ओळख आणि त्यांचा अल्प परिचय आपण करून घेऊयात। गणेश गल्ली, खेतवाडी, चिंचपोकळीचा चिंतामणी यासारख्या मूर्तींचे ते मूर्तिकार राहिलेला आहे। त्यांचं मोठं नाव आहे मुंबईमध्ये। खरं तर विजय खातूंचा परेलमधला गणेश मूर्तींचा कारखाना हा राज्यभर प्रसिद्ध आहे। मुंबई, पुणे, नाशिकमधल्या भाविकांकडे खातूंच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते। आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर आता आपल्यासोबत आहेत। नरेशजी, खरंच धक्कादायक बातमी असेल ही तुमच्यासाठी। धक्कादायक म्हणजे की एकंदरीत आता या 3-4 दिवसात 2-3 वेळा त्याची भेट झाली। त्याला आम्ही समजवत होतो की जास्त काम करू नको, कारण 2 वर्षापूर्वी पण त्याला तो तसा त्रास झाला होता। परंतु सांगायचं झालं तर गणेश मूर्ती आणि विजय खातू हे समीकरण होतं। ज्या वेळी गणपतीच्या बाबतीत, मूर्तीच्या बाबतीत काही आले की सुप्रीम कोर्टचा जजमेंट आला, तर एकंदरीत त्या बाबतीत बोलायचं झालं तर विजय खातू हा पुढेच असायचा। आणि एकंदरीत विजयचं सांगायचं झालं तर वयाच्या 63-64 वर्षी हे निधन झालं। वास्तविक आणखी त्यांनी आमची सेवा करायला पाहिजे होती गणपती मंडळांची। आणि खरोखरच म्हणजे विजयचं कामाचा लोड एक मूर्तिकार म्हणून एवढं त्याच्यात हे होता, झोकून घेत होता तो अक्षरशः, म्हणजे कुठेही काही कॉम्पिटिशन असली गणपती मूर्तीच्या बाबतीत तर विजय खातू हा पहिल्या नंबरचा बक्षीस घेऊन हजर राहायचा। विजयचा स्वभाव पण तेवढा केळकर होता, खोडकर होता। समन्वय समितीचा हा बेसिक मेंबर होता आणि समन्वय समितीला पण काही वेळा तो अशा काही मदत करायचा कुठे प्रसंग झाला तर खरोखरच म्हणजे आज त्याच्या तोडीचा एखादा मूर्तिकार शोधणे म्हणजे फार अवघड आहे। आम्ही म्हणजे खरोखरच समन्वय समितीच्या वतीने आणि तमाम गणपती मंडळाच्या वतीने मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्याच्या पाठीशी त्याचे बंधू वगैरे यांनी त्याचा वसा उतरावा अशी मी हे करतो। नरेशजी, खूप खूप धन्यवाद। तुम्ही आपल्या भावना एबीपी माझ्याकडे व्यक्त केल्या त्याबद्दल।